रत्नागिरीकडे वातावरण नेमकं काय? काही नाही, सगळे ते बिझी आहे आणि शेवटी अंतिम आपला दिल्लीला होती, त्यामुळे काही नसतं. आम्ही माझं मत सांगितलं, हा आमचा मतदारसंघ मिळाला. दोन्ही पक्षांनी शिवसेनेकडून दावा केला जातो. आम्हाला वाटलं आम्हाला मिळावा. काही कारणं वगैरे नाही, राजकारण वगैरे नाही. योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल अशी परिस्थिती आहे. पण त्याला उपस्थिती पाहताय, कसं मी पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे. आपापल्या भागात जा सांगितलं मी आलो. आदेश दिलाय काय? आदेश आमच्याकडे नाव जाहीर होतं. दादा तुम्ही इच्छुक आहेत का म्हणजे उभे राहण्यासाठी? पक्षाने जर सांगितलं की बाबा हा उमेदवार आहे आणि त्यात आपलं असलं तर आपण काम करायचं. काय उशीर होत नाही, तारीख संपलेली नाही आहे, त्यामुळे या 2 दिवसात होईल. इथल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या उमेदवार त्याची कॅपॅसिटी आहे. दिवस कमी लागले तरी विजयने खेचून आहे. रिफायनरी आम्ही करणार, 3 लाख कोटी खर्च होऊन रिफायनरी होणार आहे. त्यामुळे रिफायनरी होणार रत्नागिरीच्या लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे. आणि एक रिफायनरी आल्यानंतर शेकडोने छोटे मोठे उद्योगी येणार. त्यामुळे रिफायनरी आज जगात अनेक ठिकाणी चालू आहे, अनेक ठिकाणी कोणाचं काही झालं नाही. आणि हा उद्धव लावणार जे काय विरोध करतात त्याला रिफायनरीचं काय माहिती आहे? हा विरोध राजकीय आहे. विनायक राऊत परत रिफायनरीच्या मुद्द्यावरून वक्तव्य करत असतात. लोकसभा मतदारसंघात नाव घेऊ नको, आजचा दिवस चांगला जाऊ. दादा साहेब देशवासियांचं मूड काय आहे? देशवासियांचा मूड अबकी बार मोदी 400 पार. लोकांचे मुद्दे म्हणजे लोकांना आम्ही एक तर रोजगारातलं त्यांचं पर कॅपिटल इन्कम वाढावं, उत्पन्न वाढावं, GDP वाढावं, एक्सपोर्टही वाढावं, लोकांना आपल्या मुलांना चांगलं शिकवता यावं, चांगल्या प्रकारे त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शाळा, कॉलेज, मेडिकल कॉलेजची तर संख्या दुप्पट झाली, विमानतळाची संख्या दुप्पट झाली. तर आमचा प्रगतीचा जो वेग आहे हा मोदी सरकारमुळे एवढा वाढलेला आहे. आणि त्यामुळे भारत विकसित देश होणार आणि समृद्ध देश भारत होणार. त्यामुळे ते भारतातली जनता त्यांना अब की बार मोदीच. आता रत्नागिरीला ज्योतिषी शोधतोय, वेळाला भेटतो असं मी सांगू शकतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.